وهو الذي أنشأ جنات معروشات وغير معروشات والنخل والزرع مختلفا أكله والزيتون والرمان متشابها وغير متشابه كلوا من ثمره إذا أثمر وآتوا حقه يوم حصاده ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين ومن الأنعام حمولة وفرشا كلوا مما رزقكم الله ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين 8 أزواج من الضأن 2 ومن المعز 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أما اشتملت عليه أرحام الأنثيين نبئوني بعلم إن كنتم صادقين ومن الإبل 2 ومن البقر 2 قل أذكرين حرم أم الأنثيين أما اشتملت عليه أرحام الأنثيين أم كنتم شهداء إذ وصاكم الله بهذا فمن أظلم ممن افترى على الله كذبا ليضل الناس بغير علم إن الله لا يهدي القوم الظالمين. तोच अल्लाह आहे ज्यानं बागा निर्माण केल्या, ज्यांची वेल मंडपावर चढवली जाते आणि आशाही बागा ज्या मंडपावर चढवल्या जात नाहीत, आणि खजूर आणि शेती ज्यांचा स्वाद वेगवेगळा, आणि जैतून आणि अनार ही सर्व उत्पन्नाची फळं रंग आणि स्वादामध्ये एकमेकांशी मिळती जुळती आणि फरक असलेलीही असतात. तेव्हा फळं आल्यावर खा आणि फळं तोडण्याचा दिवस येईल तेव्हा अल्लाहचा हक्क त्याच दिवशी अदा करा. वाया जाईल असा खर्च करू नका. अल्लाह अशा लोकांना पसंत करीत नाही जे गैरवाजवी खर्च करतात. आणि जनावरांमध्ये तर काही असे आहेत की जे ओझं वाहून नेण्यास उपयोगी पडतात, आणि काही तुमच्या समोर बिछाईत झाले आहेत. अल्लाहनं जी रोजी अन्न सामुग्री तुम्हाला प्रदान केली आहे ती खा, आणि सैतानाच्या पावलावर पाऊल ठेवून चालू नका. अगदी खात्रीनं तो तुमचा खुला दुश्मन आहे. 8 नर आणि मादीचे जोडे आहेत, मेंढीच्या जातीचे 2, बकरीच्या जातीचे 2. त्यानं हे विचारा की काय अल्लाहनं त्या दोघांचे नर हराम केले होते किंवा दोन्ही माद्या हराम केल्या होत्या, किंवा ते पिलू हराम केलं होतं जे दोन्ही माद्यांच्या पोटात आहे? जर तुम्ही सच्चे असाल तर ज्ञानाच्या आधारावर मला सांगा. त्याचप्रमाणे उंटामध्येही नर आणि मादीचा जोडा, आणि गायीच्या जातीतही. तुम्ही त्यांना हे सुद्धा विचारा की काय अल्लाहनं दोन्ही नर हराम केले होते किंवा दोन्ही माद्या अथवा ते पिलू हराम केलं होतं जे या दोन्ही माद्यांच्या पोटात असावं? काय तुम्ही त्यावेळी हजर होतात जेव्हा अल्लाहनं तुम्हाला हा आदेश दिला होता? मग त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल जो अल्लाहबाबत खोटं कुभांड रचेल आणि लोकांना ज्ञानाशिवाय भटकायला लावेल? निस्संदेह अल्लाह अशा अन्यायी लोकांना मार्गदर्शन करीत नाही.